महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन परवाच संपलं। या अधिवेशनामध्ये आमचे सर्व आमदार यांनी आपापल्या विधानसभेमध्ये विकासाच्या विविध योजनांकरता खूप पाठपुरावा केला। या ठिकाणी आपले प्रताप अडसडजी असतील, माननीय वानखेडेजी असतील, यावलकरजी असतील, आपले केवलरामजी असतील, रवी राणा, सर्वांनीच। आणि आता तर अमरावतीला पुन्हा एक नवीन आमदार मिळाले आहेत, त्यामुळं अजून एक विधान परिषदेमध्ये भर झाल्यामुळं खोडके साहेब, त्यामुळं अजून आपल्या अमरावती जिल्ह्याला एक जनप्रतिनिधी वाढल्यामुळे त्याचा एक उपयोग या जिल्ह्याच्या विकासाकरता होणार आहे। अर्थसंकल्पात आपले महानुभाव पंथाची काशी रिद्धपूर याकरता चांगलं बजेट मिळालं आहे। निश्चितपणे एक मी व्हिजिट करणार आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर योजना पूर्ण करण्यासाठी, जी काही मंजूर योजना आहे ती पूर्ण करण्याचा मी लक्ष टाकणार आहे। मराठी भाषा विद्यापीठाकरताही चांगला निधी मिळाला आहे आणि त्याकरता मराठी भाषेचं संशोधन अध्ययनाकरता उच्च दर्जाचं चलन केंद्र, अनुवाद अकादमीची स्थापना असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे। या ठिकाणी संशोधन आणि अध्ययनाकरता मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे। वनगंगा ते नळगंगा जे प्रकल्प आहे, जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या संकल्पनेतला आणि त्यांचा या पश्चिम विदर्भाला संपूर्ण जलसिंचन करणारा जो प्रकल्प आहे आणि विदर्भातल्या खारपान पट्ट्यात पूर्ण याचा उपयोग होणार आहे, त्याकरता आता प्रकल्पाला अंतिम झाला आहे लवकरच आता या वर्षामध्ये। आणि जो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत एक वचन दिला होता की पश्चिम विदर्भ हा संपूर्ण इरिगेटेड होईल, त्याकरताही या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली। दर्यापूर अतिरिक्त सत्र न्यायालय याची घोषणा करण्यात आली। खरं तर पूर्वीच्या काळात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याकरता खूप वेळ लागायचा, वेळ लागतोच, पण मधल्या काळामध्ये वर्ग 2ची जमीन असेल तर लोन मिळत नाही, कर्ज मिळत नाही। तर शासनाने या अधिवेशनात निर्णय घेतला आहे वर्ग 2च्या वर्ग 1 करायची गरज नाही, वर्ग 2ची जमीन जर असेल तरी त्यावर आता शेतकऱ्याला कर्ज मिळेल। आपण निर्णय घेतो आहे की या अमरावती जिल्ह्यात पुढच्या जिल्हाधिकाऱ्याला मी सुचवलं आहे की या 3 महिन्यामध्ये जिवंत सातबारा करायचा। जिवंत सातबारा म्हणजे एकही सातबारा असा नको ज्यावर मृत व्यक्तीचं नाव आहे। वारसदाराची नावं कंपल्सरी सुमोटो, म्हणजे एखादा माणूस मृत झाला त्याची वाट न पाहता महसुली प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांच्या संपूर्ण लिगल हिअरचे वारसाची नावं स्वतःहून सुमोटो चढवणे। जिवंत सातबारा मोहीम चिखलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात एक तहसीलदारनी पूर्ण तालुका 1 महिन्यामध्ये पूर्ण केला। जिवंत सातबारे करून टाकले। अनेक त्यावर मृत होते 10-10 वर्षापासून, 5-5 वर्षापासून। तर जिवंत सातबारा योजना आपण करतोय, त्याची काम आपण चालू केलं आहे। या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज महसुली समाधान शिबिर योजना जी आता कंपल्सरी आहे। पहिला आमदार लावायचे, कलेक्टर लावायचे, पण आता कंपल्सरी एका रेवन्यू मंडळात, एका महसुली मंडळामध्ये 4 शिबिरं वर्षाचे, आणि त्याकरता अनुदान नव्हतं। आता 25,000 रुपये एका शिबिराला आम्ही देऊ। एका महसुली मंडळात 4 शिबिरं होतील। म्हणजे अमरावती जिल्ह्यात किती महसुली मंडळ आहेत? 96 जूनला 400 शिबिर होतील वर्षभरात।
400 शिबिरातनं कलेक्टरेट लेवलचं एकही काम, तहसीलदार ADM लेवलचं एकही काम शिल्लक राहणार नाही. 400 शिबिर त्याकरता लागणारं अनुदान आम्ही देणार आहोत. आणि कंपल्सरी शिबिर महसुली मंडळात या गावात यावेळी, दुसऱ्या गावात दुसऱ्या वेळी, तिसऱ्या गावात तिसऱ्या वेळी आम्ही विचार करतो आहे की ॲग्रीस्टॅकपासून तर त्या ठिकाणी पीक विमा योजनापर्यंत सर्व त्या ठिकाणी अंतर्भूत करतो आहे. त्यामुळं एक त्या ठिकाणी मोठी मोहीम आम्ही करतो आहे. यावर्षी DPCला जवळपास 748 कोटी रुपये मिळाले. 748 कोटी रुपयाचं DPCचं अनुदान यावर्षी मिळालं आहे. आणि त्यामुळे ST, SCP, TSP, जनरल यातनं आपल्याला जे आत्ता मी कलेक्टर आणि CO आणि महानगरपालिका कमिशनरला सांगितलं, आमच्या विधानसभा सदस्यांना विनंती केली आहे, यावर्षी रस्ते वगैरे आम्ही सरकारकडनं आणू, ते बजेटमध्ये काम करू. पण महत्त्वाचं काय, तर महत्त्वाचं शिक्षण, एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे, आरोग्यावर खर्च झाला पाहिजे, स्वच्छतेवर, घनकचरा व्यवस्थापनावर खर्च झाला पाहिजे, CCTV सर्व्हिलन्स झालं पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या याच्यात मी कायदा सुव्यवस्थेची बैठक घेणार आहे. आज मी याच्यासाठी चालू आहे, कायदा सुव्यवस्थेची बैठक. पुढील जे सणवार आहेत, आता सणवार सुरू झाले आहे. रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, 14 एप्रिल आहे. तर पुढच्या काळात पोलिसांचा काय तिथे व्यवस्थापन झालं आहे आणि पोलीस खात्याचं रिस्ट्रक्चरिंग करणे, याच्यावरही आम्ही आराखडा तयार करणार आहोत. आज पोलिसांचे पोलीस स्टेशन खूप दूर आहे, ते जवळ करणे. ग्रामीण भागातले पोलीस स्टेशन खूप दूर आहेत, त्यांचा जवळ त्याचा व्यवस्था करणे. काही पोलीस स्टेशनची वाढ करणे, काही रिस्ट्रक्चरिंग करणे. दूर पडतं, जवळ पडतं, थोडं जरा त्याचेही आम्ही आज करणार आहोत. या ठिकाणी जलसंधारणाला जास्त लक्ष देणार आहे. जेवढ्या जुन्या काळात मला वाटतं जे स्ट्रक्चर तयार झालं आहे, जुन्या काळात किती स्ट्रक्चर आपल्याकडे आहे एकूण जलसंधारणाचे? जुने जेवढे 30-40 वर्षात जेवढे बंधारे बनवले आहेत ते वाया गेले आहेत. तेवढा खर्च झाला, तो खर्च वाया जाऊ देणार नाही. जसं नागपूर जिल्ह्यामध्ये 12,000 स्ट्रक्चर आहे. 12,000 जे स्ट्रक्चर म्हणजे 30 वर्षापासून बांधलं आहे, पण आता कोणी लक्ष दिलं नाही. त्याच्यावर 2 लाख, 3 लाख, 4 लाख खर्च केले. तर जुने स्ट्रक्चर जेवढे बांधले आहे जलसंधारणाचे, त्यावर थोडा पिचिंग करून, त्याला थोडा बंडिंग करून, त्यावर जर जाडी टाकली तर मोठ्या प्रमाणावर अमरावती जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची जी पाणी आहे ते पाण्याचा पातळी वाढू शकते. यावर्षी आम्ही विचार करतो आहे की संपूर्ण जलसंधारणाचे स्ट्रक्चर चांगले करायचे. 31 रुपये खोलीकरणाचा रेट आला आहे. संपूर्ण स्ट्रक्चरपासून आम्ही 500 मीटर नाला खोलीकरण करणे. म्हणजे असा एकही बंधारा नको ज्या ठिकाणी पाणी थांबलं नाही आहे. आणि व्यवस्थित जुनं स्ट्रक्चर झाला आहे त्याला थोडा पिचिंग करणे, त्याला बंडिंग करणे, वरून जाडी लावणे, म्हणजे त्याला एकदम काही होणार नाही किती पूर आला तरी, असं आम्ही एक तयार करतो आहे. आणि ते पूर्ण जलसंधारण यावर्षी अमरावती जिल्ह्याचं करायचं आहे. यावर्षी आम्ही विचार करतो आहे TB मुक्त जिल्हा करायचा. आज मागच्या वर्षी 40 ग्रामपंचायती, आज 338 ग्रामपंचायती, पुढच्या काळात सर्व ग्रामपंचायती. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण ग्रामपंचायतीला TB मुक्त करा 2025पर्यंत हा संकल्प केला आहे. तर अमरावती शहरचे कमिशनर आणि आम्ही सर्व यावर्षी TB मुक्त अभियान, एकही पेशंट TBचा हा आमच्याकडे घरी आहे, तो आमच्या हेल्थशी जोडलेला आहे आणि त्याला आम्ही रिकवर करतो आहे. असा 100% TB पेशंटसाठी आम्ही आता TB मुक्त अमरावती जिल्हा असं अभियान करतो आहे. त्याकरताही आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. या ठिकाणी पांधन रस्त्यावर जास्त लक्ष येणार आहे. मागच्या वेळी आपण बघितलं असाल की PWDच्या काही अधिकाऱ्यांनी त्याची आम्ही मोठी चौकशी लावली आहे. MRGS आणि 85-15मध्ये 95-15मध्ये खूप गडबड झाला आहे अमरावती जिल्ह्यात, त्याच्या चौकशी सुरू केला आहे. पण पांधन रस्त्याची एक चांगली योजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पांधन रस्त्याकडे जास्त लक्ष देण्याचा विचार आहे. यावर्षी येणारा पाऊस लक्षात घेता पूरहानी होऊ नये कुठे. पूर परिस्थितीची, जसं पाणी टंचाईची आम्ही बैठक घेतली,
पाणी टंचाई होऊ नये, तसा पुरामुळे काही नुकसान होऊ नये याकरता आतापासनं मी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवला की 50-100 मशीन्स रेंटवर घ्यायच्या आणि रेंटवर घेऊन डिझेल आणि रेंट मशीन रेंटवर घ्यायच्या. जसं नागपूरमध्ये आम्ही एक प्रयोग केला की डिझेल आणि रेंट असा करून मोठ्या मशीन घेतल्या आणि सर्व नाले जेवढे पूर येतील तेवढे नाले सरळ केले. सरळ त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती मागच्या वेळी जिथं पूर आला ते स्पॉट आयडेंटिफाय करायचे आणि त्या स्पॉटला जर आपण टेकओव्हर केला तर पुढे जर पूर आला येऊ शकणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे किती पाऊस पडला तरी पुरामध्ये लोकांच्या घरात पाणी घुसणार नाही, पिकाचे नुकसान होणार नाही, ग्रामीण भागाचं नुकसान होणार. याकरता एक पूर परिस्थितीचा आढावा म्हणजे आतापासून 4 महिन्यापूर्वी येणाऱ्या पुरावर आतापासून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याच्याकरता आम्ही काम करतो आहे. मला वाटतं की कायदा सुव्यवस्थावरही आज मी लक्ष देणार आहे. चांदूर रेल्वेमध्ये बनावट शाळा सोडल्याचा एक दाखला असे काही दाखले आले होते त्याच्यावरही आपण कारवाई केली आहे. जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा अंजनगाव सुरजीचा फार मोठा होता, त्याचाही रिपोर्ट माझ्याकडे आला आहे आणि असं एक आपण या अमरावती जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहोत. जुलै महिन्याच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याला पैसे मिळणार आहे. माननीय नितीन गडकरीजींनी 100 किलोमीटर नॅशनल हायवे देण्याचं कबूल केला यावर्षी. त्याच्यामध्ये हा जो प्रवीण तायडेंनी सांगितला रस्ता आम्ही घेतो आहे अमरावती परतवाडा नॅशनल हायवे करायचा विचार करतो आहे. असा एक 100 किलोमीटर नॅशनल हायवे यावर्षी मिळेल अमरावती जिल्ह्याला, ज्यातनं हा जो मोठा रस्ता आहे आणि अजून जे काही अमरावती शहराकरता तुम्ही अनेक सुचवला आहे. मागच्याही प्रवासात तुम्ही मला खूप सूचना दिल्या आहे. मग तुमच्याकडनं मला जसं बेलोरा विमानतळाची लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होते आहे, त्याचं तयारी झाली आहे. कचरा डेपोच्याबद्दल तुम्ही मला बोलले होते. मनपा टॅक्सबद्दल तुम्ही थोडं सांगितलं होतं, त्याच्याबद्दलही सुरू आहे. मग पत्रकारांना आंदोलनही करावं लागलं, हे चांगली बाब माझ्या दृष्टीने नाही आहे. त्याच्याही मी टेकओव्हर केला आहे की कुणामुळे झाला आहे, यांना औषधी प्रशासन वगैरे हल्दीरामचं ताक पिल्यामुळं वगैरे हेही मी घेतलं आहे. PWDमध्ये त्या ठिकाणी शहरातले काही रस्ते अपूर्ण आहे. आरोग्य विभागामध्ये इरविन हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर हजर राहत नाही, तुम्ही सांगितलं होतं, त्याच्यात घेतलं आहे. सुपर स्पेशलिटीमध्ये थोडा वाढ चांगली करायची आहे. पाणी पुरवठ्यामध्ये थोडा आता कमिशनरनी सांगितलं आपल्याला ही बसची फाईल आमची मंत्रालयात ती येत आहे. असं वगैरे आम्ही करतो आहे. पण अमरावती जिल्हा हा माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांनी मला जे काही टार्गेट दिलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये की अमरावती जिल्ह्यामध्ये बेसिक विषयावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रकल्प करू, उडाणपूर रस्ते वगैरे करू, 100 किलोमीटर हायवे वगैरे करू, पण बेसिक प्रश्न आहे. अमरावती शहरातल्या शाळा फारच वाईट परिस्थितीमध्ये आहे, त्या डिजिटल झाल्या पाहिजे. तिथली पटसंख्या वाढली पाहिजे. मी तर सांगितलं आहे ज्या शाळा पटसंख्या वाढणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. म्हणजे आपल्या पटसंख्या वाढल्या पाहिजे. जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं चांगलं करा. जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिकेच्या शाळा मी जास्तीचे पैसे आणून द्यायला तयार आहे. महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करायच्या, म्हणजे प्रायव्हेट शाळेच्या बरोबरीमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळा आणायचे हा उद्दिष्ट आहे. सोबत आरोग्याकरता सर्व हेल्थ सेंटर आम्हाला चांगले करायचे आहे. आम्हाला हेल्थवर लक्ष द्यायचं आहे. आम्हाला TB मुक्त अभियान करायचं आहे. आम्हाला अमरावती शहरात कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे. बेसिक प्रश्न आहे, रस्ता, वीज, पाणी आणि आरोग्य, हेल्थ, शिक्षण या बेसिक प्रश्नावर जास्त लक्ष टाकायचं आहे. बाकी बजेटमध्ये कामं येतील, पाणीपुरवठा योजना होईल, हे मोठे कामं होणार आहे. जलसंधारण महत्त्वाचं, थोड्या पैशाने जलसंधारण होणार आहे. याकरता आम्ही लक्ष टाकणार आहोत. मला वाटतं की तुम्ही जे सहकार्य करताय तुमच्या सहकार्याने आणि आपण सर्व मिळून आज कलेक्टरनी रिपोर्ट सादर केला आहे, मी केला आहे, कमिशनरनी केला आहे, COनी केला आहे. आम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी या जिल्ह्याचं काय झालं, कुठपर्यंत हा जिल्हा आला याचं रिपोर्टिंग आम्ही आमच्या जिल्ह्याचे हेड आपल्याला करतील. प्रत्येक 3 महिन्यांनी आम्ही केलेलं काम आपल्यासमोर मांडू आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला या ठिकाणी आश्वस्त करू. मी आता 2 तास जनसंवादही करणार आहे. जनतेचे जेवढे काही प्रश्न आले तेवढे मी स्वीकारणार आहे. सर्वांचे अर्ज घेणार आहे. मागच्या वेळी मी घेतले त्यावर कारवाई केली आहे. 100% झालं, पण आता बघा त्या जे पेशंट होते ती मुलगी त्याच्यात 64 त्या ठिकाणी नेल्सन हॉस्पिटलला आपण नेलं. 64 त्या ठिकाणी जाळलं गेलं होतं. नेल्सन हॉस्पिटलला मी स्वतः ॲडमिट केलं. इकडून अमरावती SP, अमरावती कलेक्टर, CO सर्वांनी त्या ठिकाणी ॲडमिट झालं आणि आज ती मुलगी वाचली, आज डिस्चार्ज होते. आम्ही सर्व पत्रकारांना लक्ष टाकलं. पत्रकारांनी पटकन बातमी दिली, ती आम्ही टेकओव्हर केली. तुमच्यामुळे बातमी मिळाली.
बातमी मिळताबरोबर तात्काळ SP गेले, कलेक्टर गेले आणि तिथनं मग आपण ऑपरेशन सुरू केलं. आज इतकं क्रिटिकल ऑपरेशन होतं हार्टचं, ते पूर्ण झालं आणि आज ते जिवंत बाळ आहे आणि आता पुढची त्या बाळाला जे काही संगोपनाची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळं असे जे काही प्रश्न आहेत, आता 20-22 गावांना वीज नव्हती, आता महाऊर्जाने प्रकल्प हाती घेतला आहे, 1-2 महिन्यामध्ये वीज येईल. आता कलेक्टर साहेबांनी जो केंद्र सरकारकडे वाईल्ड लाईफकडे प्रकल्प पडला होता फरीदा झरीदा सबस्टेशन, त्या झरीदा सबस्टेशनला आता सर्व मान्यता मिळाल्या केंद्र सरकारच्या. त्या 1.5 वर्षाहून पडलं होतं, कुणीच लक्ष देत नव्हतं. मी स्वतः भूपेंद्र यादवशी बोललो, ते झालं आता 1-1.5 महिन्यामध्ये ते सुरू झालं का मेळघाटमध्ये वीज राहील. आणि त्यामुळं हे जे बेसिक प्रश्न आहे, रस्ता, वीज, पाणी, याच्यावर आम्ही लक्ष आहे. तुम्हालाही माझी विनंती आहे की तुम्ही जे काही, आणि हे सांगितलं आहे मी, अमरावतीमध्ये माझं पालकमंत्री कार्यालय उघडलं आहे, त्या कार्यालयात काय होणार आहे तर पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी अमरावतीच्या आमच्या लक्षात आणल्या आहेत त्याचे कटिंग करून आम्ही सर्व कलेक्टरनी पत्र काढलेलं आहे आणि मी पत्र काढलेलं आहे की जी बातमी आली त्या बातमीवर काम करणे आणि ते काम बातमीवर झालेलं पूर्ण अभियान, म्हणजे बातमीवर जे काही कारवाई होईल ती कारवाई संबंधित पत्रकार मोद्याला कळवणे, म्हणजे जे निगेटिव्ह झालं आहे ते पॉझिटिव्ह कसं झालं याच्यावरही आम्ही लक्ष टाकणार आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सूचना आम्हाला महत्त्वाच्या आहे. आम्ही त्या टेकओव्हर करू आणि अमरावती जिल्ह्यात सर्व मिळून आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना विश्वास घेऊ, सर्व पक्षाच्या लोकांना विश्वास घेऊ. अपोजिशन असेल, आम्ही असू, सर्वजण, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, जे काही आहे सर्वांना विश्वास घेऊन आम्ही या जिल्ह्याला पुढे नेऊ. एकमेव असा अमरावतीत रस्ता आहे की त्या ठिकाणी लिंबाचे अनेक वर्ष जुने झाडं लागलेले आहेत, परंतु त्या रस्त्यात जे लागून आहे ते झाड खूप चांगलं आहे पर्यावरणासाठी, पण त्याची कटाई होणार नाही याची आता DPR व्हायचा आहे, तुमची कटाई होणार नाही याची काळजी घेऊ. DPR व्यवस्थित कसा करता येईल, थोडं टर्न करता येईल का बघू. पण आता आज मी निर्णय करतो आहे कोणते 100 किलोमीटर घ्यायचे. आज मी PWD चीफ इंजिनियरला बोललो आहे इकडे, विभागीय आयुक्ताकडे, मी विभागीय आयुक्ताकडे जाणार आहे, तेव्हा तिथे 100 किलोमीटर रस्ते कुठले घ्यायचे आणि त्यातून मग जे अमरावतीचं खूप ट्रॅफिक आहे ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास न होता पर्यावरण पूरक आणि समजा त्याला ज्या झाडांना समजा मी आज काही मला फार सांगता येणार नाही, पण प्रत्यारोपण करता येईल का, शेवटी काय असं तेवढे झाडं करता येईल का मला माहिती नाही, ते सक्सेस आहे काही माहिती नाही किती, पण ते जरा बघावं लागेल काय करता येईल. पण तुमची सूचना मी ग्राह्य धरील. नाही, सर्वच विषयाचा उल्लेख केला नाही मी, काही सर्वाधिक शेतकरी आत्महत्या हा पश्चिम विदर्भात मागच्या वर्षी साधारणपणे 22,000 शेतकरी आत्महत्या झाल्या. दर 10 तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे आणि हा जो रेशो आहे आत्महत्येचा हा कमी करण्यासाठी शासनाद्वारे काय प्रयत्न केले जाणार आहे आणि सोबतच शेतकरी आत्महत्या प्रकरणी 18 वर्षापूर्वीच्या निकषाने मदत दिली जाते. 2006च्या GR नुसार 30,000 रुपये नगदी आणि 70,000 रुपये जॉईंट अकाउंटमध्ये 6 वर्षासाठी. ते या निकषात 18 वर्षात सर्वच निकषामध्ये वाढ झालेली आहे. शेतकरी आत्महत्येच्या मदतीच्या शासन मदती या निकषात केव्हा वाढ करणार आहे आणि नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासन काय करणार आहे? नाही, आता हे गोष्ट तर फार चिंताजनक आहे की शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. खरं तर आपण अनेक वेळा आव्हान केले की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, पण त्यांची स्थिती ही वेगवेगळ्या कारणाने, म्हणजे पेरलेलं पीक न उगवणे, कधी त्यांना भाव न मिळणे, कधी भाव मिळणे, कधी कुठल्या अनेक कारणांनी हे आत्महत्या होत आहे. शेवटी आत्महत्या पर्याय नाही आहे, पण आता कंटाळून केलेल्या आत्महत्या करता शासनाने नवीन त्या आत्महत्या थांबवाव्या याकरता अनेक लोकांनी अभ्यास केला, अनेक लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला, पण याच्यामध्ये फार काही शासनाला, कुठलं शासन असो, त्याला फार यश आलं नाही आहे. पण याकरता मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने जो विचार केला आहे की आपला जो इरिगेशन वाढवायचा, खास याच्यामध्ये ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी येईल, ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसाने वीज राहील,
आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात रस्ता होईल आणि त्याचा पोरगा बेरोजगार पोरगा हा शेतामध्ये जाऊन शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल, म्हणजे रस्ता नाही आहे म्हणून जात नाही मुलगा शेतात, पाणी नाही म्हणून जात नाही, त्याला असं वाटते 10,000ची नोकरी केली बरी पण माझं शेतात जाणं काही बरोबर नाही. ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता केव्हा बदलेल की जेव्हा हा जे मोठे प्रकल्प आहे पाणी येईल. पाणी आल्याशिवाय 1,00,000 रुपये एकरी. आज तर बघा, ज्या शेतात पाणी आलं, वीज मिळाली, त्या 1-1 लाख रुपये एकरी लोक उत्पन्न कमवतात. पण कोरडवाहूच्या आयुष्यभर त्या नशिबीत आला आहे. तर हाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे की हा जो गोसीखुर्दचं पाणी या ठिकाणी वापस आणण्याचा आणि पूर्ण पश्चिम विदर्भ हा दुष्काळमुक्त करण्याचा, यवतमाळ जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, हे सर्व चित्र पालटण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे मला माहिती आहे की एवढ्या लवकर सोपं नाही म्हणजे बोलला आणि झालं असं नाही आहे. पण या 5 वर्षात मला असं वाटतं ज्या दिवशी या ठिकाणी पाणी येईल, आपल्या अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक शेतात पाणी पोहोचेल, जलसंधारण होईल, त्या दिवशी मला वाटतं शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. राहिला प्रश्न तुमचा, हे गोष्ट ते सूचना मला मान्य आहे. मी तातडीनं याच मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि जो जिना GR शासनाचा आहे आत्महत्येसंबंधी, त्या GRला नव्यानं रूपांतरण करून त्यात काय ॲडिशन करता येईल ते मी करेल. आम्हाला जर डिक्लेरेशन चेंज करायचं असेल किंवा काही जर चेंज करायचं असेल, भारत सरकारने आता ऑनलाईन केलं. अजूनही अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर जिल्हा आहे की जो ऑनलाईन झाला आहे, जो तुमचा जिल्हा आहे, आणि बाकी जिल्हे झालेले नाही आहे. त्यात अमरावती सुद्धा आहे. कोणीच SDO किंवा कलेक्टर याचं कोणी तरतूद घेत नाही की आम्हाला जर समजा काही चेंजेस करायचं असेल मार्गदर्शकामध्ये किंवा काही याच्यामध्ये, तर ते ऑनलाईन केलं जातं. काय परत सांगा, काय ऑनलाईनचे सर जे डिक्लेरेशन राहते न्यूजपेपरच्या संदर्भात, त्याला पहिले आम्ही मॅनेज करतो, तुम्ही लोक साईन करायची, पण आता ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्या प्रोसेस संदर्भात भारत सरकारकडून कुठेतरी गाईडलाईन्स आलेले आहेत, पण त्याच्यावर आजपर्यंत इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे. नागपूर कलेक्टरनी नागपूर जिल्ह्याने केला आहे, अमरावती जिल्हा करावा. एक आता पुढच्या वेळेस मी माझा आज यावर्षी आणि पुढच्या वर्षी 2 वर्षामध्ये एक आम्ही ॲडिशन पुन्हा करतो आहे. अमरावती शहराचे प्रत्येकाचा प्रॉपर्टी कार्ड, अमरावती शहराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. म्हणजे प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड हे त्याच्याकरता याचं रजिस्ट्रेशनचं काम सुरू केलेलं आहे. आता लवकरात हे सुद्धा ऑनलाईन आपण अमरावती जिल्हा सुद्धा करू. सगळे एक ॲडिशन तुम्हाला नवीन काम सांगितलं आहे ते तुमचं करतो आम्ही. पण एक ॲडिशन करतो आहे की अमरावती जिल्ह्याचा सिटी सर्वे, अमरावती शहराचा सिटी सर्वे करून सर्वांना स्वामित्व देणे, म्हणजे सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे, अमरावती शहराच्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड सरकारकडनं देणे, ही सुद्धा आम्ही आता जसं आम्ही ग्रामीण भागाचं करतो आहे, तर अमरावती शहराचंही प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाला देण्याचा विचार आम्ही करतो आहे. मेडिकल कॉलेजचा प्रश्न, जागेचा प्रश्न रेल्वेवर आलेला आहे. आपण त्या प्रश्नाकडे कसे पाहता? कारण प्रस्तावित जागेला सध्या विरोध होऊन राहिलेला आहे. अशानं प्रगतीपथावर काम जाईल का? 2 आमदाराच्या भांडणामध्ये अमरावती मागे राहील. कारण सध्याची जागा आहे ती 14 किलोमीटर लांब आहे आणि दुसरी जी सुचवली आहे ती शहरापासून 4 किलोमीटर आहे. आणि जिल्ह्याचा शहरापासून 13-14 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या आमदारांचं एकदा म्हणणं आहे की बा ते शहराच्या मध्यभागात असलं पाहिजे, म्हणजे कुठं प्रपोज केला आपण? त्याचा फायदा होईल. नाही सर, ते जागा सध्या जे सध्या जागा 30 फायनल आहे शासनामार्फत, त्याच्यात काही बदल नाही. कोंडेश्वर 30 फायनल आहे. आता हे तुम्हाला कुठून माहिती येतात मला नाही माहिती, लेकिन जे शासनाची माहिती आहे ते 30 जागा कोंडेश्वर रोडची फायनल आहे सध्या. नाही आता अंतिम झाला सांगितलं, जिल्हाधिकारी अधिकृत सांगितलं तुम्हाला. साहेब, जलजीवन मिशनमध्ये आतापर्यंत 188 कोटी रुपयाचे कामं झालेले आहेत. बेलघाटमध्ये सर्वाधिक कामं झालेली आहेत, जवळपास 100 कोटी रुपये कामं झालेली आहेत, पण एकाही पाईपलाईनला अजून पाणी नाही घेतलं. त्याचं कारण हे आहे की 75% ऑलमोस्ट त्यांचं काम झालेलं आहे. अजूनही 25% काम शिल्लक आहे. आणि त्याच्यात एक भाग हे सुद्धा होता की निधीचा सुद्धा अभाव होता, त्याच्यामुळे काम सुरू होता NGPचं, कारण की ते मोठे प्रोजेक्ट्स आहेत. लेकिन आता निधीसुद्धा येत आहे शासनामार्फत, तर हे लवकरात लवकर ते काम कम्प्लीट करतात. ते मोठे प्रोजेक्ट्स आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र स्थानिक स्तरावर द्यावं लागतं. सरपंच किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे त्यांची खात्रीलायक डॉक्युमेंट नाही, त्यामुळे ग्रामसेवक योजनेने काय करते दाखले देणार नसल्याची भूमिका घेतली. आता यांनी CO मॅडमनी JPनी पत्र पाठवलं कामगारांना की तुम्ही मार्गदर्शन करा. नाही, कंत्राटदारांना सुद्धा आता 90 दिवसाचं प्रमाणपत्र देता येतं.
आणि कंत्राटदाराचं प्रमाणपत्र चालतं आता, त्याच्यामुळं फार काही ग्रामसेवक वगैरेची नाही. सायन्स करत नाही म्हणा सर. नाही, कंत्राटदार जे कंत्राटदार तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडे 90 दिवस काम केलं, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम केलं आहे, ज्या ज्या ठिकाणी जो कामगार काम करतोय त्या प्रिन्सिपल एम्प्लॉयरचं प्रमाणपत्र चालतं. त्यामुळे ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. लवकरच मी अमरावती जिल्हा परिषदचे जेवढे गट आहेत म्हणजे जेवढे तालुके आहेत तालुक्याच्या कॅम्पची रचना आणि जिल्ह्यामध्ये कमीत कमी 25 कॅम्प या जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी फ्रेम करतो आहे. म्हणजे कार्ड वाटपापासून तर साहित्य मिळण्यापर्यंत. जसं नागपूरमध्ये आज 56 कॅम्प सुरू झाले आहे, तर इथे सुद्धा 50 कॅम्प लावून आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकदा हे संपूर्ण कामगाराची योजना आपण राबवणार आहे. एक चांगली गोष्ट झाली आहे, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2024-25 राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर झाले. त्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट कल्पना तयार केली, म्हणजे कल्पना केली, उपक्रम तयार केला आणि मिशन 28 मेळघाटच्या दुर्गम भागात मातृ आणि बाल आरोग्याची चांगली काळजी घेण्याची एक नवीन उपक्रम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि CO यांना 30,000 रुपयाचं बक्षीस पारितोषिक आज मिळालं आहे. त्याचाही GR आज त्या ठिकाणी शासनाने या ठिकाणी काढला आहे 26 मार्चला. म्हणजे मेळघाटमध्ये जे महिला बालकल्याण विभागाचं काम झालं, याला जे सर्वे जो होतं राज्याचं सर्वेक्षण झालं, एक साधारणतः असे 8-10 पुरस्कार आहे वेगवेगळ्या पद्धती. जसं या ठिकाणी मंत्रालयात प्रशासकीय विभागात कोणत्या विभागात चांगलं काम केलं, विभाग स्तरावर काय चांगलं काम झालं, असे अनेक विभाग आहे. शासकीय कर्मचारी म्हणून कुठल्याच कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं असं राज्यस्तरीय सर्वेक्षण होतं. या सर्वेक्षणमध्ये अमरावती जिल्ह्याला दुसरा पुरस्कार मिळाला आहे. तर मिशन 28 मेळघाटच्या दुर्गम भागात मातृ आणि बाल आरोग्याची चांगली काळजी घेणे याकरता हा पुरस्कार आहे. तर मी कलेक्टरची अभिनंदन करतो, COची अभिनंदन करतो आणि निश्चितपणे तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण घेऊ. आणि एक माझा प्रश्न आहे सर, तुम्ही म्हणताय की मेळघाटामध्ये 2 महिन्यामध्ये वीज मिळेल 22 गावांना, जे 75 वर्षात शक्य झालं नाही ते तो तुम्ही 2 महिन्यात करणार नाही, पहिलं आम्ही वेळाची यंत्रणा आहे ती पण तिथे कार्यान्वित आहे. त्याचं काय, ज्या कंपनीने तिथे ती यंत्रणा प्रोव्हाइड केली त्यांना तुम्ही ब्लॅकलिस्टेड करणार आहात का? आपल्याला 22 गावांना आत्ता आपल्याला महाऊर्जावर घ्यावं लागेल. त्यांना पारंपरिक अपारंपरिक विजेवरच आता आणतोय आपण, पण पारंपरिक वीज देण्याकरता थोडा वेळ लागेल. ही गोष्ट म्हणणं आहे की आज्ञा होणार त्याला 3-1 वर्ष लागतील. कारण या 22 गावाचं जाळं हे पारंपरिक ऊर्जेने जोडणे म्हणजे खूप मोठा स्ट्रक्चर उभं करायला लागणार आहे. नहीं ऐसा नहीं है, त्यांचे से समन्वय साधून आपण त्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवला, त्याचा पूर्ण DPR 22 गावाच्या कुठला पारंपरिक की अपारंपरिक? नाही, अपारंपरिक तर गेला, अपारंपरिक तर मंजूर झाला आहे, आता महाऊर्जाने मंजूर केला आहे. पारंपरिक म्हणजे वीज जोडणी देणे. सौर ऊर्जेवर जे 5 वर्षापूर्वी ते गावं जोडले होते, 5 वर्षात सारं ते सत्यानाश झालं, ते त्या सर्व ते वाया गेलं. आता 22 गावांचा तुम्ही DG महाऊर्जाला फोन लावले आपल्या बलकवडे मॅडमला, त्यापैकी जे संच दिले होते ते खराब झाले किंवा ते दुरुस्त करण्याचे. एक आपला हा प्लॅन आता पुन्हा अपारंपरिक ऊर्जेचा आता आपण तयार करतो आहे, पण शाश्वत वीज देण्याचा म्हणजे पारंपरिक वीज देण्याचा प्लॅन आम्ही तयार करतो आहे. मी स्वतः लक्ष टाकलं आहे आणि त्याच्याकरता थोडा बरोबर आहे थोडा वेळ लागणार आहे. जसं आपण आता हे सबस्टेशनला वेळ लागला, थोडा फॉरेस्टचा क्लिअरन्स घेणे, तिथे वीज टाकणे याला थोडा वेळ लागेल. पण मी सांगतो आपल्याला की या 2-3 वर्षामध्ये जोपर्यंत हे आता अपारंपरिक ऊर्जा आहे त्यानंतर मी आता पारंपरिक काम चालू करतो आहे आणि त्याला विशेष बाब म्हणून आदिवासी विकास योजनेतूनही पैसे आणतो आहे. ते 25% प्रत्येक नळ योजनेचे 25% कामं केंद्र सरकार राज्य सरकारकडून पैसा आला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरने थांबवले आहे. पण आता बजेटमध्ये जे काही तरतूद झाली आहे त्याच्या आधारावर आता मला वाटतं पैसे येतील आणि ते मग 25% काम आम्ही पूर्ण करू. 25% पैसे आले नाही म्हणून जिल्हा परिषदमध्ये आणि कलेक्टरनी खूप प्रयत्न करून ते झाले नाही, पण ते आता पैसे मिळवले आहे.
निराधार लोक आज एवढे भटकंती करत आहे पैशासाठी, फक्त 1,500 रुपयासाठी. डीबीटी चालू केलेलं आहे, त्यांना पैसे मिळत नाही आहे. काय प्रॉब्लेम काय म्हणजे लोक त्याच्यात खूप परेशान ज्यांनी झाले. डीपीटी केला आहे त्यांना तो आता पैसे मिळत आहे. मात्र ज्यांनी डीपीटी नाही केला आहे त्यांना केवायसी करायची आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तहसीलमध्ये KYC बरेच जण झाले सर, केवायसी झाले, लिंकिंग झालेले आहे, तरी पण त्याचे पैसे येऊन राहिले आणि डॉक्युमेंटना डबल जमा करायला सांगत आहे. ते लोक तहसीलमध्ये चक्रा मारवर नाही, ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना पैसे मिळतच आहे. हळूहळू सर्वांना मिळत आहे. नाही, एक काम First करा, time change झालेलं कलेक्टर आहे. साहेब, एक काम करा, सुमोटो आपल्या हे करा, आपलं एक परिपत्रक काढा कलेक्टर म्हणून की सर्व तलाठ्यांनी, सर्व ग्रामसेवकांनी संजय गांधीच्या लाभार्थ्यांना भेटून त्यांच्या काही KYC करण्यात काही अडचणी असतील का, ऑनलाईन करण्यात काही अडचणी आहे का, त्यात ग्रामसेवकांनी तलाठ्यांनी टेकओव्हर कराव्या. Yes. याकरता आज परिपत्रक दोघंही काढून टाका. Yes. आम्ही सुमोटो आपल्याकडून करतो. पाणी पूर्ण होतो. धरणात उपलब्ध पाणी भरपूर आहे, मात्र पाणी पुरवठ्याची जी लाईन आहे ती जवळपास जीर्ण झालेली आहे, 34 वर्षापासूनची आहे. त्यामुळं एक दिवसात सध्या 1 दिवसाआड पाणी पुरवठा मिळतो. आता जीवन प्राधिकरणचे 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड करायचा त्यांचा विचार सुरू आहे. असं झालं तर शहरातल्या नागरिकांना पाणी मिळणार नाही. यासाठी नेमकी काय योजना आहे आणि दररोज नागरिकांना पाणी त्यांचा इस्टिमेट किती आहे मी आज घेतो, त्यांना किती खर्च येतो आहे, एक वेगळी लाईन टाकणार आहे. देण्यात आला आहे. DPC मध्ये आपण निधी दिलेली आहे तात्पुरता. नाही सर, किती त्याला खर्च आहे? नाही सर, पाणी भरपूर आहे, फक्त नाही, किती प्रेशरनी जुन्या लाईन किती झाल्या. खर्च आहे जुन्या लाईन? नाही, त्याच्यासाठी अमृतमध्ये जुन्या लाईनला किती खर्च आहे विजेला? जुन्या लाईनचा तर मोठा प्रोजेक्ट नाही, वीज टाकण्याकरता ना, वीज देण्याकरता. मी आजच त्या ठिकाणी महावितरणच्या आमच्या चीफ इंजिनियरशी बोलतो आणि त्यांना जर 5-7 कोटी 10 कोटी लागलं तर आम्ही DPC कडनं देऊ, पण ती लाईन नव्याने एक लाईन एक्स्ट्रा त्याला सोर्स देऊ. एक्स्ट्रा सोर्स जो आहे ना विजेचा, ट्रिपिंग होत असल्यामुळं तुमचं म्हणणं आहे. पाईप छोटी झाल्या, त्याला प्रेशर मिळेल. पाईपलाईन वीक झाली आणि तिथे आता नवीन पाईपलाईनचं काम सुरू होते. हां, तिथे 900 काय? मोठा काम आहे ना, वेळ तर लागणारच आहे. मोठा काम आहे. टेम्पररी सप्लाय 1000 कोटीच्या अमृतमध्ये मंजूर झालेला आहे. 2 दिवस किंवा 3 दिवसांनी ते येईल असं एवढा मोठा MJPचं वेळ म्हणणं लागणार आहे. आहे. दररोज पाहिजे. पाणी पुरवठा मिळत असेल तर मग नियोजनाचा अभाव आहे, कसं त्यावर नाही, आता त्यांचं एक आहे की जुनी पाईपलाईन आहे तिथं खर्च करण्यापेक्षा नवीन जो प्रकल्प सुरू होतो आहे काम, त्यावर डबल खर्च होण्यापेक्षा त्याला एक्सपोर्ट नवीनच प्रकल्प जो येतो आहे त्याच्यात थोडासा अजून ताण येईल शहराला, पण आता नवीन प्रकल्पावर जाऊ. 5 वर्ष झाले सांगून आले की आम्ही जुनी पाईपलाईन आहे, 5 वर्ष. आता काय सरकार हे जुन्या योजनेवर खर्च करत नाही, नवीन योजना मंजूर झाली तर. प्रॉब्लेम काय, एखादी नवीन योजना मंजूर आहे तर जुन्या योजनेवर खर्च करत नाही. नवीन मंजूर झाली नसती तर जुन्या योजनेवर खर्च केला गेला असता. त्यामुळे ते तरी एकदा आपल्या किती खर्च आहे अंदाज तर जर आपण चांगला केला किती, एक ॲडिशनल सोर्स ठेवला आपण. ॲडिशनलला खूप आहे, खूप आहे. 4-5 कोटी आहे. पूर्ण पाईपलाईन तिथून आणावी लागेल. मोर्शी 54 किलोमीटरचा आहे. नाही, थोडा सहन मी घेतो नाही, त्याला एकच पर्याय की ही योजना लवकरात लवकर करणे. 2 वर्षाची मुदत आहे, तर त्याला स्पीडअप करणे हाच एक पर्याय. ठीक आहे. पुढच्या एक प्रश्न आहे आरोग्याचा. आपल्याला त्या ठिकाणी चिखलदरा गाव आहे, बोरी गावातील सिकलग्रस्त व्यक्ती आपल्या मुली पण सिकलग्रस्त आहे, सिकलसेलग्रस्त आहे, मुलगा पण आणि मुलगी पण, आणि पत्नी ही आजारी आहे, ब्लाइंड आहे. 3 दिवसापूर्वी इव्हिंगच्या रुग्णालयात दाखल झालेला आहे. त्याला म्हणजे ब्लड करता घाव कळ करायला आहे. मेळघाट सेल ठिकाणी कार्यरत आहे. मेळघाट सेल मात्र मेळघाट सेलला कुलूप आहे. रक्ताची दिसण त्याला गरज पडत आहे, तर ते व्यक्ती तळपडत आहे. वार्ड नंबर 4 मध्ये तो ऍडमिट आहे. इरविनमध्ये आपण काय आदेश देणार आहे का? आरोग्याचा मोठा आपण काय पेशंटचं नाव माहिती आहे? सिकल सेल पेशंटचं नाव माहिती आहे का? कासदेकर आहे, वार्ड नंबर 4. हां, कासदेकर. आता सिकल सेलचे जे पेशंट्स आहेत त्यांना नाही ब्लड लागते. कोणतरी आपला RDC पाठवून द्या. मेळघाट सेल त्या ठिकाणी नाही, मी आता आमच्या RDCला पाठवतो इरविनमध्ये आणि त्याचा पूर्ण ब्लडचा तपास जे विषय ब्लड त्यांना लावा ब्लड द्यावं लागतं ते आम्ही करतो. Yes. जवळजवळ तो सलाईन आहे. त्याच्यावर पूर्ण दुर्लक्ष वेळ नाही. तर आम्ही स्वतः करतो ते. 8 दिवसाआधी मुख्यमंत्र्यांनी ट्विट म्हणजे एक्सवर सांगितलं होतं की 31 मार्चला विमान उडणार आहे. तर काय परिस्थिती आहे नाही, तिथल्या व्यवस्था पूर्ण झाल्या आहे. आता एअरलाईनचा इश्यू राहिला आहे, केव्हा चालू करतं. बाकी बघा,
संपूर्ण सेटअप झाला आहे, 72 आसनी विमान येऊ शकतं, सर्व झालं आहे. फक्त आता एअरलाईन्स केव्हा ते त्या ठिकाणी हे करताय, आम्ही मागं लागून आहेत. गडकरी साहेब बोलले, आज मी बोललो आहे, पण ते लवकर चालू करण्यासाठी आज मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिपोर्ट देतो आहे. मी जाण्यापूर्वी रिपोर्ट देतो, जाण्यापूर्वी तुम्हाला मी डेट काढतो. संजय राऊतांना कोणी ऐकत नाही आणि महाराष्ट्राने ऐकणं बंद केलं. माझं तर मला ऐकूच येत नाही संजय राऊत काय बोलले. सांगितलं मी काल बोललो याच्यावर. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 2-3 प्रश्न आहेत. आम्ही प्रिंट पहिले केला, आता इलेक्ट्रॉनिक आम्हाला न्याय देणार सर, आम्हाला न्याय देणार. अरे साहेब तिकडे आहे ना, जनसंवाद आहे ना, सर तुम्ही टीका केलेली होती की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनचे प्रमुख आहेत. त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की औरंगजेबाचा फोटो बावनकुळीच्या खिच्यामध्ये राहतो, सोबत बेडरूम मध्ये देखील ते फोटो लावतात. कसं पाहता? मी एवढ्याकरता म्हटलं होतं की मी येतो सुंदर यांचे राजकीय प्रश्न सुरू झाले. बरं, मी कालच सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि परभणीत निवडून आले आणि धाराशिवमध्ये आले. तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळीत उडवलं. कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं. पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लागून चालन पत्करलं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील पुढच्या काळात, एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील. आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील. आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा, तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही. सर, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अनेक आरोप ठाकरे कुटुंबावर केले जात आहेत, परंतु एक बाब समोर आले की आर्थिक विवंचनेमधून वडिलांच्या आर्थिक विवंचनेमधून किंवा वडिलांचं अफेअर दुसऱ्या ठिकाणी होतं त्यातून तिने आत्महत्या केली असं मालवणी पोलिसांनी जबाब नोंदवलेला नाही. मला असं वाटतं की याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा. आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईत होईल. त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे, ते हायकोर्टात गेले होते, दिशा सालियनचे वडील. तर मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायव्हर्ट करणे काही योग्य नाही. रायगडच्या 2 समाजात तेढ निर्माण होत आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान प्रधानमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करणार नाही. नितेश राणेजींनी मंत्री होण्यापूर्वी आणि आताही त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहे ते स्टेटमेंट्स हे त्यांनी क्लॅरिफाय केले, मी क्लॅरिफाय केलं खूप वेळा अध्यक्ष म्हणून. नितेश राणेशी जेव्हा मी व्यक्तिगत बोललो आणि नितेश राणेंनी सांगितलं की या देशामध्ये राहणारा मुस्लिम समाज जो या देशाचं भलं करण्याचा विचार करतो आहे त्याबद्दल नितेश राणेचं काही म्हणणं नाही, आमचे काही म्हणणं नाही. पण या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात की पाकिस्तान क्रिकेट जिंकली की फटाके फुटतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात येतात. या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की या देशाच्या सर्व फॅसिलिटी आपल्या घेतात पण पाकिस्तानचे गुणगान करतात. असे जे लोक आहेत आणि ज्या ठिकाणून अवैध या
मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचले जाते ज्या ठिकाणून असे काही स्पॉट आहे महाराष्ट्रात. षडयंत्र महाराष्ट्र विरोधी आणि देशविरोधी षडयंत्र रचले जातात. त्या विषयाबद्दल नितेश राणे बोललेले आहेत आणि बोलतात आहे. आणि त्यामुळं आता त्यांच्या अधिकारात तक्रार करण्याचा नितेश राणे त्याचं उत्तर देतील. पण नितेश राणे हे हिंदुस्थानात राहणारे पण हिंदू विरोधी वागणारे, देशविरोधी वागणारे, देशाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कारवाया करणाऱ्या लोकांबद्दल त्याची आपत्ती आहे. त्यावर ते बोलतात आहे. सर, रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे आज मंत्र्यांचा दौरा झाला महायुतीचा. त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे असेल किंवा मग भरत गोगावले सोबत बसून त्या ठिकाणी चहा नाश्ता झाला. त्यामुळं कुठेतरी आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं बोललं जाते. नाही, मला असं वाटतं की लवकरच याची अंतिम बैठक या आठवड्यात होईल आणि माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार बसतील, माननीय देवेंद्रजी बसतील आणि मी सुद्धा त्या ठिकाणी आहेत बैठकीमध्ये. तर निश्चितपणे लवकरच याचा काही फार मोठा नाही आहे. थोडा अधिवेशनामुळे वगैरे विषय थांबले होते पण त्याचा तिढा सुटून जाईल. शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा संभाजी हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठीच काम करत होते शिवाजी महाराज, या स्टेटमेंटकडे कसं? छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभं केलं. खरं तर या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रयतेकरता म्हणजे समाजातील सर्व जनतेकरता, समाजाच्या सर्व धर्माकरता, सर्व व्यक्तीकरता आणि सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन आदर्श राजा म्हणून त्या ठिकाणी उदाहरण तयार केलं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर कुठल्याही जाती धर्माकरता नाही, सर्व धर्माकरता, सर्व जातीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं आहे. भीमा कोरेगावसारखी दंगल पुन्हा व्हायची नसेल तर संभाजी भिडेंना अटक केली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं, संभाजी भिडेजींनी काय म्हटलं याबद्दल पेक्षा देशाचा इतिहास काय म्हणतो, संस्कार काय म्हणतात, संस्कृती काय म्हणतं आणि देश कसा गेला पाहिजे पुढं, समाज कसे पुढे गेले पाहिजे याकरता विचार केला पाहिजे. माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये. राजकारण्यांनी स्वतः माझ्यापासून सर्व राजकारण्यांनी समाजामध्ये कुठलीही तेढ निर्माण होणार नाही. पॉलिटिकल विषय चालतील पण सामाजिकदृष्ट्या अलर्ट राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे. याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं की एका पराभवाने खचणार नाही. देशातील राजकीय परिस्थिती पाहता वैचारिक लढा देण्याची वेळ आहे. 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना, काँग्रेसला काही वाव नाही आहे. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे, महायुतीच्या मागे उभी आहे, एकनाथजी अजितदादाच्या मागे उभी आहे. त्यामुळं आता काँग्रेस महाविकास आघाडीनी 2047 पर्यंत वाट बघावी आणि 2047 पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं. मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो. आणि एक उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी जो या ठिकाणी उपक्रम केला आहे तो आम्ही राज्यामध्ये संपूर्ण राबवण्याचाही निर्णय घेणार आहोत. शिवाजी केंद्रीय पातळीवर आपण कायदा करून त्या बोर्डाने काही जमीन भडकावल्या त्या संदर्भात आपण केंद्रीय पातळीवर पण कायदा म्हटलं काय सुरू नाही. केंद्रीय पातळीवर कायदा सुरूच आहे वक्फ बोर्डाबद्दल, वक्फच्या जमिनीबद्दल. पण महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाने ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि वक्फच्या ज्या नियमाप्रमाणे सोडून ज्या जागा बळकावल्या असतील त्या जागा परत मिळवण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आमचं सरकार प्रयत्न करणार आहे आणि वक्फकडे नियमाच्या बाहेरच्या कुठल्याही जागा राहणार नाही. ज्या हिंदू देवताच्या जागा आहेत, ज्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या जागा आहेत, सर्वसाधारण व्यक्तींच्या जागा आहेत, नागरिकांच्या जागा आहेत, तो हिंदूच्या आहे, मुस्लिमाच्या आहे, त्या जागा त्यांना परत मिळायला पाहिजे. आणि वक्फ बोर्डाची जे ओरिजिनल मालकीची प्रॉपर्टी आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण
आमच्या ज्या मालकीच्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहेत ते अतिक्रमण काढण्याकरता सरकार काम करणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघतोय आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.